नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी नेहमी जे काही इथे विवेचन विश्लेषण करत असतो त्याचा हेतू तुम्हाला राजकारण समजावं असा आहे. मी तुमच्यासाठी कुठलंही राजकारण सोपं करून सांगत नाही. तुम्हाला राजकारणातल्या घडामोडी स्वतः समजून घेता याव्यात, त्याच्या मागचे डावपेच जे माध्यमांमधून बातम्यांमधून सांगितले जात नाहीत, अनेकदा लपवले जातात किंवा सांगणाऱ्यालाही कळलेले नसतात, ते तुम्हाला ओळखता यावेत आणि प्रत्यक्षात आपल्या सामूहिक जीवनावर, सामुदायिक जीवनावर, सामाजिक जीवनावर ज्याचा दीर्घकालीन परिणाम होत असतो, ते राजकारण आणि त्यातल्या डावपेचांची तुम्हाला माहिती व्हावी, जाण व्हावी आणि म्हणून तुम्ही राजकारण करायला शिकला नाही तरी हरकत नाही, पण समजायला शिकला पाहिजेत असा माझा आग्रह असतो. आणि म्हणून मी जे विवेचन करतो तेव्हा नेहमी त्याच्यात चटपटीतपणा तुम्हाला सापडणार नाही, माल मसाला सापडणार नाही, गौप्यस्फोट वगैरे अजिबात नसतो. माझा हेतू इतकाच असतो की वरकरणी राजकारणात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, नेते पक्ष जे काय सांगत असतात, बोलत असतात आणि करत असतात, त्यामागे त्यांचे हेतू काय आहेत आणि ते बोलत असलेली गोष्ट आणि प्रत्यक्षात साधायचा हेतू यामध्ये कुठे तफावत आहे का हे ओळखून त्याप्रमाणे आपण राजकारण समजून घेतलं पाहिजे. तरच आपण उत्तम नागरिक, उत्तम मतदार होऊ आणि उत्तम लोकशाहीला हातभार लावू, यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी विवेचन करतो जेव्हा, तेव्हा तुम्हाला राजकारण समजायला मदत व्हावी, हा माझा हेतू असतो. पण जेव्हा एक गोष्ट आणखीन आहे की मी नेहमी अशा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला शोधून दाखवतो की त्यामध्ये बाकीच्या माध्यमांनी जवळजवळ पाठ फिरवलेली असते. एकतर बहुतांश पत्रकारांना यातली बातमी कळत नसेल. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 29 जानेवारीला अजितदादांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार चालू होते. त्यावेळेला तिथे सुप्रियाताईंचं जे वर्तन होतं ते मी घरी बसून बघितलं होतं, टीव्हीवर बघितलं होतं, कॅमेऱ्याने जे टिपलेलं होतं तेच दाखवलं जात होतं. पण कुठच्याही टीव्ही चॅनेलवर पुढचे 2 दिवस जी गोष्ट सांगितली गेली नव्हती, ती मी ताबडतोबीने ते दृश्य बघून सांगितली होती की सुप्रियाताईंची बॉडी लँग्वेज, देहबोली. आणि तिथून मग 2 दिवसानंतर जवळजवळ 1 फेब्रुवारी नंतर हळूहळू मुख्य प्रवाहातील माध्यम सुप्रियाताईंच्या तत्कालीन वर्तनाकडे वळली. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की आज सुद्धा मी तुम्हाला एका गोष्टीकडे अंगुली निर्देश करतोय. सध्या सगळ्या मराठी माध्यमामध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या द्वैवार्षिक राज्यसभा निवडणुकीवर उलटसुलट चर्चा चालू आहे, उहापोह चालू आहे. 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे, कारण 7 जागा रिकाम्या झालेल्या आहेत आणि त्या 7 जागांपैकी कोण किती जिंकू शकेल. मग प्रत्येकाकडे मतदार म्हणून काम करणारे जे आमदार आहेत, विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत, ते आमदार या निवडणुकीचे मतदार असतात आणि त्यामुळे त्या आमदारांच्या मतांवर राज्यसभेचा सदस्य निवडून जातो. तर कोणाकडे, कुठच्या पक्षाकडे, कुठच्या आघाडीकडे, युतीकडे किती आमदार संख्या आहे, त्यानुसार कोणाचे किती येतील ह्याची उलट सुलट चर्चा चालू आहे, मी पण केलेली आहे. पण तुम्हाला आठवत असेल तर यावर जे काही 4-5 व्हिडिओ मी केलेत, त्याकडे मी बोलताना, त्याविषयी बोलताना मी सातत्याने महाविकास आघाडीकडे जेवढी आमदार संख्या आहे त्यातून एक राज्यसभा सदस्य निवडून जाईल याविषयी जो खेळ चालला होता सगळ्यांचा, त्यांचं लक्ष आकड्यांकडे खूप होतं. पण याविषयी राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे म्होरके देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं होतं आणि त्याविषयी मी अगत्याने बोललेलो होतो.
की देवाजीच्या मनात, की देवा भाऊच्या मनात काय चाललेलं आहे. अनेकदा जे मनात चाललेलं असं ते सुस्पष्ट शब्दामध्ये समोर बोललं गेलं नाही, तरी आडोशाने त्याची झाक, त्याची पडछाया ही त्या व्यक्तीच्या, त्या नेत्याच्या वक्तव्यावर पडत असते. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने जवळजवळ 5-6 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी एक विधान करून गेले होते. ते विधान अतिशय सूचक होतं. आणि जितक्या प्रकारे, जितक्या दृष्टिकोनातून, जितक्या अँगल मधून मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तितक्या वेगवेगळ्या बाजूने माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती की फडणवीस हे विधान अतिशय सूचक असं बोललेले आहेत, पण ना पत्रकारांच्या लक्षात आले, ना महाविकास आघाडी म्हणून विरोधी राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या लक्षात आले. याविषयी जेव्हा पहिल्यांदा प्रश्न विचारला गेला, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की 7 जागा रिकाम्या झाल्यात, 7 जागांसाठी निवडणूक आहे आणि त्यापैकी महायुतीच्या 6 जागा निवडून येतील एवढं आमचं संख्याबळ आहे. उरलेली 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. पण त्या जागेविषयी महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते काय ठरवतात हे त्यांचं त्यांनी ठरवावं. हे विधान सूचक आहे असं मी का म्हणतो? पहिली गोष्ट, तुमच्या 6 जागा हुकमी निवडून येणार हे सगळ्यांना मान्य आहे, कोणी त्यावर चर्चा सुद्धा करणार नाही. तर मग देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य करण्याची गरजही नव्हती. पण ते वक्तव्य करताना त्यांनी जी पुष्टी जोडली की 7वी जागा ही महाविकास आघाडीची किंवा विरोधकांची आहे, पण त्या जागेविषयी काय करायचं याचा निर्णय विरोधकांनी, महाविकास आघाडीने घ्यायचा आहे. प्रश्न असा असतो की हे एवढं वक्तव्य केल्यानंतर पुढे अधिक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही. पण अशा वेळेला त्या नेत्याच्या मनात काय विचार चालू आहे याची पडछाया, याची छाया आधीच्या वक्तव्यावर पडते. याचा अर्थ असा की फडणवीसांनी त्या पहिल्या वक्तव्यातून सूचित केलं की जर 7व्या जागेसाठी जी जागा संख्याबळामुळे महाविकास आघाडीला मिळू शकते, त्या जागेविषयी योग्य वेळी त्यांनी निर्णय घेतला नाही आणि योग्य निर्णय घेतला नाही तर ती जागा सुद्धा महायुती म्हणून आम्ही जिंकून घेऊ, ही एक प्रकारे धमकी वाटेल. पण ती धमकी फडणवीसांनी आपल्या वक्तव्यातून दिलेली नाही. पण ती धमकी किंवा तो इशारा किंवा ती सूचना त्यांच्या मूळ वक्तव्यातून समोर येते की 7 जागा आमच्या हमखास येणार आहेत, त्या युतीच्या येणार आहेत, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. पण त्या 6 जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ वगळता सुद्धा आमच्याकडे अधिकचे आमदार संख्या आहे आणि त्याचा आम्ही आमच्या चतुराईने वापर करायचा म्हटला तर 7वी जागा सुद्धा आम्ही जिंकू शकतो, हा त्या वक्तव्यातला गर्भितार्थ आहे. पण नेमकं तेवढ्या त्या वक्तव्याकडे आता 6-7 दिवस झाले, पण त्या वक्तव्याकडे गंभीरपणे न बघता अगदी यातले महान विश्लेषक सुद्धा आपली नसलेली अक्कल पाजळत बसले होते की जागा 7 असल्या तरी उपमुख्यमंत्री झालेल्या राज्यसभा सदस्य सुनेत्रा वहिनींनी आपल्या जागेचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आता रिक्त जागा 8 झालेल्या आहेत. ज्यांना राज्यसभा निवडणूक किंवा अन्य कुठच्या निवडणुका, पोटनिवडणुका याचे नियम आणि त्यातल्या बदल फरक कळत नाही, ते सुद्धा आपली अक्कल पाजळत होते की एकाच वेळेला 8 जागांच्या निवडणुका झाल्या तर काय होईल. 8 जागांच्या निवडणुका एका वेळेला होऊ शकत नाहीत. याचं कारण ज्या 7 जागा द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मोकळ्या झालेल्या आहेत त्या निवडून येतील तेव्हा त्या कमीत कमी 6 वर्षाच्या असणार आहेत. आणि सुनेत्रा वहिनींनी राजीनामा दिला तर त्यामुळे जी राज्यसभेची जागा रिक्त होते त्यासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागते आणि पोटनिवडणूक घेतल्यानंतर जो सदस्य निवडून येईल त्याला उर्वरित
काळासाठी सदस्य राहता येतं. आठवत असेल तर 2 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा वहिनी पराभूत झाल्यानंतर राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्या अजितदादा गटाला 1 जागा मिळत होती. ती जागा प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आली. पण प्रफुल्ल पटेल हे 4 वर्षासाठी त्यांची मुदत अजून शिल्लक होती. ते 22 साली राज्यसभेवर निवडून गेलेले होते आणि म्हणून 22 साली निवडून आलेला खासदार राज्यसभेचा परत एकदा 2 वर्षांनी राज्यसभा निवडणूक लढवतो, तेव्हा त्याला नवी 6 वर्षाची टर्म मिळते. पण त्यांनी रिक्त केलेल्या जागी जो सदस्य निवडून येईल त्याला आणखीन फक्त 4 वर्षाची मुदत मिळते आणि अशा जागी सुनेत्रा वहिनी यांना उभं करण्यात आलं आणि त्या निवडून आल्या पोटनिवडणुकीमध्ये. तेव्हा त्यांना 4 वर्षाची मुदत मिळाली होती आणि आता आणखीन 2 वर्षांनी त्यांनीही राजीनामा दिल्यामुळे जी राज्यसभेची जागा मोकळी झालेली आहे तिची मुदत फक्त 2 वर्षाची आहे. पण 7+1 8 जागांसाठी एकत्रित निवडणूक होणार इथपर्यंत अनेकांनी अक्कल पाजळली. पण तो मुद्दा बाजूला ठेवा. आता मला जे सांगायचंय ते सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या दिवशी केलं. आता त्याला 7-8 दिवस होत आले आणि ते विधान मी सूचक म्हणतोय हे एवढ्यासाठी की जर तेव्हाच त्याचा अर्थ समजून घेतला असता तर गेला आठवडाभर विरोधी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी आणि पत्रकारांमध्ये बसलेल्या अनेक विश्लेषकांनी बाष्कळ बडबड केली नसती. फडणवीस म्हणाले 6 जागा आमच्या हमखास निवडून येतात. याचं कारण त्यांच्याकडे 234 हक्काचे आमदार आहेत आणि 6 जागांसाठी 222 आमदार लागतात. याचा अर्थच महायुतीकडे 12 आमदारांची संख्या कोटा पूर्ण केल्यानंतर शिल्लक उरते आणि त्या 12 जागांच्या बळावर जर आणखीन एक उमेदवार लढवायचा ठरवला तर मग खरी निवडणूक होईल. 7च्या जागी 7 ऐवजी 8-9 असे उमेदवार उभे राहिले तर मतदानाची वेळ येते आणि मतदानामध्ये पहिल्या पसंतीची 37 मतं मिळवणारा उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतो आणि तो निवडून आल्यानंतर 37चा आकडा कोटा पार न केलेले असतात त्यांना प्राधान्याच्या मतांमधून जावं लागतं. दुसरं प्राधान्य, तिसरं प्राधान्य आणि मग आधी जे पूर्ण झालेले आहेत, निवडून गेलेले आहेत त्यांच्या मतदारांमध्ये जे प्राधान्य क्रमाचे मतदार असतील त्यांनी कोटा पूर्ण न केलेल्यापैकी कोणाचं नाव दिलंय का त्यानुसार ते मत तिकडे वळवून त्याची मोजणी केली जाते आणि इथे गडबड होऊ शकते. आणि ह्या 12 लोकांना घेऊन जर 7वा उमेदवार युतीने टाकला तर मग महाविकास आघाडीतल्या नाराजांना हाताशी धरून अपक्षांना फोडून आणि प्राधान्य क्रमाच्या मताने 7वी जागा सुद्धा जिंकणं महायुतीला शक्य होईल असा देवेंद्र फडणवीसांच्या त्या सूचक विधानाचा अर्थ होता. ज्या प्रकारे 4 वर्षापूर्वी संजय पवार यांना शिवसेनेचे संजय पवार यांना पराभूत करून संजय महाडिक यांना निवडून आणलं गेलं, धनंजय महाडिक यांना निवडून आणलं गेलं, तसाच आकड्यांचा खेळ जमून 7वी जागा सुद्धा महायुती जिंकू शकते असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी त्या एका सूचक विधानातून दिलाय. 7वी जागा तुमच्यासाठी आहे पण योग्य वेळी वेळच्या वेळी निर्णय घ्या. एक दिलाने लढा, एक जुटीने उभे राहा. आपसात भांडत बसलात तर तुमच्या आमदारांना टिकवणं अवघड जाईल आणि तुम्हाला 7वी जागा जिंकणं सुद्धा अशक्य होईल आणि सगळ्या जागा महायुतीच्या खात्यात जमा होतील असा त्या सूचक विधानाचा गर्भितार्थ होता. तो जर 7 दिवसापूर्वी लक्षात घेतला असता
तर महाविकास आघाडीतले पक्ष आणि नेते अधिक महायुतीचे माध्यमामध्ये बसलेले जे समर्थक आहेत, आकड्यांच्या वेगवेगळ्या कसरती करण्यात रममाण झालेले जे विश्लेषक पत्रकार आहेत, त्यांनी जर फडणवीसांच्या विधानाचा अर्थ पहिल्या दिवशी समजून घेतला असता की यातून फडणवीस सरळ सरळ धमकी देत आहेत की वेळच्या वेळी योग्य निर्णय घ्या, नाही तर आम्ही 7वा उमेदवार उतरवून निवडणुकीला भाग पाडू आणि शेवटच्या अटीतटीच्या मतदानामध्ये आकड्यांची सगळी उलथापालथ करून युतीचाच 7वा उमेदवार निवडून आणू, तर महाविकास आघाडीच्या हाती एकही जागा लागणार नाही, असा फडणवीसांच्या त्या धमकीवजा वक्तव्याचा अर्थ होता. पण त्याकडे कोणी गंभीरपणे बघितलं नाही. ही तर शोकांतिका आहे विरोधी पक्षांची आणि मराठी माध्यमातल्या भाजप विरोधकांची. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की त्यांना शक्य असून सुद्धा भाजपचा आणि महायुतीचा पराभव करता येत नाही. ते विवेचनामध्ये, विश्लेषणामध्ये, डिबेटमध्ये भाजपचा रोजच्या रोज पराभव करत असतात, भाजपला रोजच्या रोज अडचणी जाणत असतात. पण प्रत्यक्ष लढाईची वेळ येते तेव्हा इतके गाफील असतात की त्यांच्या मूर्खपणामुळे भाजप आणि महायुती यांना पाणी पाजून सहजगत्या विजयी होते. खर तर मी महायुतीचा आणि भाजपचा समर्थक आहे, ते कधीही लपवत नाही. पण मला अटीतटीची लढाई आवडते आणि म्हणून भाजपचा सहजगत्या झालेला विजय सुद्धा मला फारसा आवडत नाही. आणि म्हणून भाजपचे डावपेच हे भाजपचा समर्थक असून सुद्धा मी उघडपणे मांडत असतो. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलं हे पहिल्या दिवसापासून मला खटकलेलं होतं की 6 जागा आकडे दाखवतात तर तुम्ही बोलता कशाला. आणि ते बोलताना एक जागा महाविकास आघाडीची आहे, त्यांनी त्याविषयी काय ठरवायचं ते ठरवावं, हे वक्तव्य जेव्हा केलं जातं तेव्हा न बोललेले शब्द असे असतात, नाही तर आम्हाला ठरवावं लागेल. शेवटच्या 7व्या जागेविषयी योग्य वेळी ठरलेल्या मुदतीमध्ये निर्णय घेऊन तयारी केली नाही तर ती जागा सुद्धा तुमच्याकडून हिरावून घेईन. हीच एक प्रकारची फडणवीसांची धमकी त्या दिवशीच्या वक्तव्यामध्ये होती की ज्यात ते म्हणतात की 7वी जागा विरोधकांची आहे, त्यांनी आपसात काय ते ठरवून निर्णय करावा. धमकी नाहीतर मी करीन. आणि आज म्हणजे अर्ज भरायच्या सुरुवातीला 2 दिवस बाकी असताना सगळ्या माध्यमामध्ये भाजपचा आणि महायुतीच्या 7व्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली. फडणवीसांच्या त्या विधानाचा अर्थ माध्यमांना, विश्लेषकांना आणि विरोधकांना समजायला तब्बल 7 ते 8 दिवस गेलेले. इथेच त्यांचा पराभव होतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, अक्कल शून्य आणि उथळपणाने मोठमोठी विवेचना करायची, आकड्यांचे खेळ करायचे, त्यामध्ये वेळ निघून जातो. आणि घशाशी आलं, गळफास लागायची वेळ आली की जीव वाचवायची तारांबळ होते. तसा प्रकार आता या बाबतीत होऊ घातलाय. कारण मी बोलतोय त्यानंतर 2 दिवसांनी राज्यसभेच्या उमेदवारीचे अर्ज भरायची सुरुवात होणार आहे आणि अजूनही महाविकास आघाडीला 3 पक्षांपैकी शरद पवार उभे राहणार की शिवसेना उबाठा उमेदवार करणार की काँग्रेसकडे उमेदवारी जाणार, याविषयी घोळ घालणं अजूनही चालू आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गमतीने बघतायत. अर्थ सरळ आहे, अर्थ सरळ आहे. 6 जागा आपल्या सुरक्षित केल्यानंतर 7व्या जागेसाठी सुद्धा महाविकास आघाडीची आणि विरोधकांची तारांबळ उडवणं हे फडणवीस यांचं राजकारण आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.